मनामध्ये हा रस्ता माझ्या हातानेच व्हावा अशा प्रकारची नियती होती. मला असं वाटतं की लोकांनी आपल्याला बाजूला बसवलेलं आहे, आपण थोडं शांत बसावं. तर शांत बसून बसून तरी किती बसायचं. माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली, त्यांना सांगितलं की बाबा असा असा रस्ता आहे, तो फार वर्षाचा मागणी आहे. त्याने माझ्यासमोर सांगितलं की तुला कार्यकर्त्यासाठी काम पाहिजे का तुला लोकांसाठी. मुख्यमंत्र्यांना नाही आवडलं. कदाचित या रस्त्याला मी 3 कोटी दिले, 10-10 लाखाचे मी तुकडे केले असते तर 30 तुकडे झाले असते आणि 30 कार्यकर्ते माझे खुश झाले असते. पण तुम्हाला कल्पना आहे, या भागातला 40,000चा जनसमुदाय या रस्त्यावरून ती जाणार आहे. 10-10 लाखामध्ये 30 कार्यकर्ते खुश, ही गोष्ट खरी आहे. परंतु या भागातल्या व्यापाऱ्यापासून, या भागातल्या सर्वसामान्य माणसापासून, गोरगरिबा कामगारापासून, तरुण मुलापासून तर वृद्धापर्यंतही आशीर्वाद मला निश्चितपणे हा रस्ता केल्यानंतर या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्यामुळं आपली सर्वांचीच मागणी, इथं बसलेल्या सर्वांचीच, मी नावं सर्वांची घेऊ शकतो. लोक येतात आणि उद्घाटन करून निघून जातात, कामाचं भूमिपूजन करून जातात. मी अभिमन्यूला सांगितलं, मी तसा नाही जाणार, यंत्रणा घेऊनच जाईल, पोकल्यान घेऊन जाईल, JCB घेऊन जाईल, साहित्य घेऊन जाईल. आणि आज ते सर्व घेऊन आलेलं सोबत. तुम्ही मागं वळून पाहू शकता, पोकल्यान उभा आहे, JCB उभा आहे, सर्व उभा आहे. हे आत्ता आपण नारळ फोडलं की 10 मिनिटामध्ये त्या कामाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं ती चर्चा पुन्हा होणार नाही की भाऊ आले आणि फक्त नारळ फोडून गेले. बरोबर आहे. त्यामुळे हाही रस्ता शेवटी तुम्हाला कल्पना असेल की निश्चितपणे आम्ही जे बोलतो ते करून दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न या ठिकाणी करत आलेला आहे. या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, या प्रश्नावरती अनेक जण बोलले, हिरवाळे बोलले, सर्व बोलले. तुम्हाला कल्पना असेल की भास्कर आंबेडकर नगराध्यक्ष असताना मी मंत्री होतो, या खात्याचा मंत्री होतो, राज्यामध्ये मंत्री होतो. त्यावेळेस भास्करवाणी आणि मी दोघांनी मिळून आम्ही दोघंही भावासारखा वागलो. आणि या शहराला ही जालना शहरासाठी असणारी जायकवाडीची थेट योजना, ही योजना मी आणि भास्करवाणी म्हणून या शहराला मिळून दिली. आता शेवटी श्रेय घेण्याची यांची सवय जुनीच आहे. आता तुम्ही विचार करा, आम्हाला भास्करवाणी, आम्ही हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर आम्हाला केंद्राने प्रतिसाद दिला नाही. मी माझ्या नावाने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. तुम्ही याचिका हायकोर्टात खोटी असू शकते का? तिला नंबर आहे, ती याचिका अजून आहे, अजून याचिका तशीच आहे पेंडिंग. आणि मी याचिका दाखल केल्यानंतर आपल्याला 100 कोटी रुपयाचा निधी माननीय कोर्टाच्या सूचनेनुसार जालना पाणी पुरवठ्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मग योजना कोणी, इंदेवाडीपर्यंत आम्ही काम योजना पाईपलाईन टाकली, इंदेवाडीपर्यंत पाणी आलं. माननीय संजय राऊत साहेबांना आम्ही घेऊन गेलो, त्यांच्या हाताने उद्घाटन केलं. संजय राऊत साहेबांनी त्या योजनेचं उद्घाटन मी आणलं त्यांना येत. आणि अशा पद्धतीने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की जनतेने थोडंसं अभ्यास यामध्ये केला पाहिजे. आता राज्य सरकारच्या योजना आहेत. आता लाडकी बहीण योजना राज्य सरकारची, मग या योजने संदर्भामध्ये त्यांनी अगोदर टीका केली की ही बोगस योजना आहे, खोटी योजना आहे. अरे बाबा, खोटी योजना आहे तर मग आता बोर्ड कोण लावला गावामध्ये फॉर्म भरा म्हणून? आम्ही करायला लागलो ना, आम्ही करायला लागलो. तुम्हाला एक विनंती आहे, हे माझे सर्व सैनिक, माझे सर्व सहकारी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरायला लागलेले आहेत. हे फॉर्म भरून घेतील, ऑनलाईन करतील आणि सरकारच्या माध्यमातून तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. परंतु तुम्ही काय त्यांच्या नादात लागले काँग्रेसवाल्यांच्या? ते फॉर्म तर तुमचे भरून घेतील, पण सरकारपर्यंत देऊन देणारच नाही ते फॉर्म. सरकारला बदनाम करण्यासाठी
हो फॉर्म भरले आम्ही, पण सरकारने पैसे दिलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका. आमचे जे अधिकृत लोक आहेत, शासनाने नेमलेले जे लोक आहेत, आम्ही जे लोक नेमलेत, या लोकांच्या माध्यमातून हे फॉर्म भरा आणि सर्व लाडक्या बहिणीला निश्चितपणे या संदर्भाने ही योजना या ठिकाणी मिळाली पाहिजे.